Hello dear students, in last lecture we have seen the different cultivation practices of Kharif Jawar crop. Now see the remaining cultivation practices of Kharif Jawar, that is seed and sowing. In that first, that is sowing time. In Maharashtra, Jawar crop can be grown in all three seasons. The sowing seasons are Kharif, Rabi and summer. In Kharif, जून टू जुलै या महिन्यामध्ये ज्वारी हे पीक लावलं जातं. इन रब्बी 15 सप्टेंबर टू 15 ऑक्टोबर या मंथमध्ये हे पीक लावलं जातं. अँड इन समरमध्ये मोस्टली फॉडर जवार म्हणजे कडवळासाठी हे पीक लावलं जातं इन द मंथ मार्च टू एप्रिल. देन धूळ पेरणी मीन्स जिथं पाऊस कमी पडतो या त्या रिजनमध्ये धूळ पेरणी केली जाते. बिफोर द ऑनसेट ऑफ मान्सून म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदर एक आठवडा ड्राय सॉईलवरती पेरणी केली जाते आणि नंतर पावसाच्या पाण्यावरती हे पीक उगवून येतं. धूळ पेरणी कशासाठी केली जाते? फॉर मॅक्झिमम बेनिफिट ऑफ रेन वॉटर, मॅक्झिमम पावसाच्या पाण्याचा उपयोग होण्यासाठी धूळ पेरणी केली जाते आणि जिथं पाऊस कमी पडतो या रिजनमध्ये हे धूळ पेरणी केली जाते. ओके. Then next point, that is a seed treatment. In the seed treatment, first the seeds are treated with 300 fine mesh sulfur powder at the rate 6 gram per kg of seeds for controlling the smut disease. And biofertilizer treatments is seeds are treated with Azotobacter at the rate 250 gram per 10 kg of the seeds for maximum fixation of atmospheric nitrogen into the soil. Okay. This is the seed treatment. Then sowing methods. Sowing methods of jawar are broadcasting, drilling, then dibbling, or it is also called as Pune method of jawar cultivation, plow furrow method and transplanting methods. Okay, by using these methods jawar crop are sown. Then see the description of this method. First method, that is a broadcasting method. Broadcasting in Marathi it is called as विस्कटणे. Okay, हाताने आपण सीड्स काय करतो? विस्कटतो. दॅट इज कॉल्ड एज ब्रॉडकास्टिंग. दिस इज अ कॉमन मेथड अँड मोस्टली फॉलोड इन तमिळनाडू. ओके, ही मेथड एक कॉमन मेथड आहे आणि मोस्टली तमिळनाडूमध्ये ही मेथड वापरली जाते. द सीड्स इज ब्रॉडकास्टेड अँड मिक्स्ड इन सॉइल बाय वर्किंग वुडन प्लाव. इन दिस मेथड सीड्स आर ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड these seeds are mixed in soil by working wooden plow. वुडन प्लावच्या साह्याने ते सीड्स काय केले जातात? जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये मिक्स केले जातात जेणेकरून जर्मिनेशन व्यवस्थित होईल. इट इज अ क्विक अँड चीप मेथड ऑफ सोईंग. ही मेथड चीप, स्वस्त आणि क्विक लगेच होणारी मेथड आहे. दिस मेथड रिक्वायर मोर सीड दॅन अदर मेथड ऑफ सोईंग. ओके, ह्या मेथडला जास्त सीड रेट लागतो कारण याच्यामध्ये प्लांट टू प्लांट आणि रो टू रो स्पेसिंग मेंटेन केलं जात नाही, त्याच्यामुळं सीड रेटचं प्रमाण जास्त लागतं. सीड रेट इज अबाउट 15 to 18 kg पर हेक्टर. हेक्टरी 15 ते 18 किलो सीड रेट काय होतो? लागतो. इन दिस मेथड जर्मिनेशन इज नॉट युनिफॉर्म. ओके, जर्मिनेशन युनिफॉर्म होत नाही. या मेथडमध्ये जर्मिनेशन जे आहे ते युनिफॉर्म म्हणजे एकाच वेळेस होत नाही. ओके, दिस इज द ब्रॉडकास्टिंग मेथड. देन सेकंड मेथड, दॅट इज अ ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे पेरणी असं आपण म्हणतो. बाय युझिंग द सीड ड्रिल. सीड ड्रिलच्या साहाय्याने काय करतो? सीड्स आपण लावतो. दॅट इज कॉल्ड एज ड्रिलिंग. ड्रिलिंग इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ जवार सोईंग अँड मोस्टली फॉलोड इन महाराष्ट्र. ओके, महाराष्ट्रामध्ये मोस्टली ड्रिलिंग मेथडने जवार हे पीक लावलं जातं. द सीड इज ड्रिल्ड विथ द हेल्प ऑफ टिफनच्या साह्याने. ओके, किंवा त्याला वरती चाडा असतं, त्या चाड्यामधून आपण सीड्स काय करतो? खाली सोडतो आणि त्या पाईपातनं काय होतात? सीड्स खाली पडतात आणि त्या फरोमध्ये सीड्स पडल्यानंतर त्याच्यावरती माती ढकलून ते सीड्स काय होतात? ग्रो होतात. ओके, सीड इज ड्रिल्ड विथ टिफनच्या साह्याने सीड्स काय केले जातात? ड्रिल केली जातात. इन दिस मेथड द सीड्स इज कवर्ड विथ सॉइल बाय गिविंग हॅरोईंग. ओके, हॅरोईंग केल्यानंतर ते सीड्स काय केले जातात? झाकले जातात मातीने. द स्पेसिंग इज कीप्ड 45 सेंटीमीटर इंटू 15 सेंटीमीटर. ओके, स्पेसिंग किती मेंटेन केलं जातं? 45 बाय 15 सेंटीमीटर. 45 सेंटीमीटर बिटवीन रोज अँड 15 सेंटीमीटर बिटवीन प्लांटमध्ये एवढं स्पेसिंग काय केलं जातं? ह्या मेथडमध्ये मेंटेन केलं जातं. द सीड रेट इज अबाउट
10 to 12 kg पर हेक्टर. ओके, 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी सीड रेट लागतो ह्या मेथडसाठी. अँड थिनिंग इज डन 15 days आफ्टर सोईंग टू मेंटेन प्लांट टू प्लांट डिस्टन्स. ओके, आणि 15 दिवस लावल्यानंतर 15 दिवसांनी काय करायचं, थिनिंग करायचं, विरळणी करायचे. कशासाठी करायचे? फॉर मेंटेनिंग द प्लांट पॉप्युलेशन अँड फॉर मेंटेनिंग द प्लांट टू प्लांट डिस्टन्स. प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन होण्यासाठी काय केलं जातं, थिनिंग केलं जातं 15 दिवसांनी. ओके, हेल्दी काय करायचे, प्लांट ठेवायचे आणि अनहेल्दी प्लांट्स काय करायचे, अप्रूट करायचे. दिस द ड्रिलिंग मेथड. ओके, ह्या मेथडला सीड रेट कमी लागतो ॲज कम्पेअर टू ब्रॉडकास्टिंग मेथड. Then next method is a dibbling method. It is also called as Pune method of जवार कल्टिवेशन असं म्हटलं जातं. ही मेथड मोस्टली पुणे डिस्ट्रिक्टमध्ये यूज केली जाते, म्हणून याला पुणे मेथड ऑफ जवार कल्टिवेशन म्हटलं जातं. आपण जेव्हा रब्बी जवार क्रॉप साईज पेपर सेकंडमध्ये पाहत होतो तेव्हा ही मेथड पाहिलेली आहे. ओके, इन दिस मेथड लँड इज लेवल्ड अँड मार्क्ड विथ अ मार्कर इन अ बोथ डायरेक्शन. ओके, लँड काय केले जाते, प्रॉपर लेवलिंग केलं जातं लँडचं आणि लँड मार्किंग केलं जातं इन बोथ द डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ मार्करच्या सहाय्याने. द स्पेसिंग इज केप 45 into 45 सेंटीमीटर. ओके, ह्याच्यामध्ये स्पेसिंग किती ठेवलं जातं, प्लांट टू प्लांट आणि रो टू रो स्पेसिंग सेम ठेवलं जातं 45 into 45 सेंटीमीटर. अ सर्कल ऑफ 20 सेंटीमीटर डायमीटर इज मेड ॲट इच हिल. ओके, प्रत्येक ठिकाणी 20 सेंटीमीटरचं काय करायचं, सर्कल तयार करायचं आणि त्या सर्कलमध्ये काय करायचं, सीड्स लावायचे. ड्राय सरफेस ऑफ सॉईल इज रिमूव्ड विथ हँड. जेव्हा आपण ते 20 सेंटीमीटरचं सर्कल करत असो तेव्हा ड्राय सॉईल काय करायचे, रिमूव्ह करायचे. रिमूव्ह केल्यानंतर 6 to 8 सीड्स आर स्कॅटर्ड इन इच सर्कल अँड कवर्ड बाय सॉईल. ओके, त्या सर्कलमध्ये ड्राय सॉईल काढल्यानंतर 6 ते 8 सीड्स काय करायचे, स्कॅटर करायचे किंवा लावायचे आणि त्याच्यावरती सॉईल काय करायचे, झाकायचे. देन फर्स्ट थिनिंग इज डन 15 days आफ्टर सोईंग. ओके, 15 दिवसाने फर्स्ट थिनिंग करायचं. त्याच्यामध्ये ओनली 4 to 5 सीडलिंग्स आर केप इन इच सर्कल. ओके, 6 ते 8 सीड्स काय करतो आपण, लावतोय. त्याच्यामधले थिनिंग करून किती ठेवायचे, 4 ते 5 हेल्दी सीडलिंग्स काय करायचे, ठेवायचे. बाकीचे सगळे अप्रूव्ह करायचे. देन सेकंड थिनिंग इज डन 21 days आफ्टर सोईंग अँड ओनली 2 to 3 हेल्दी सीडलिंग्स आर केप पर सर्कल. ओके, पहिलं थिनिंग 15 दिवसांनी करायचं, दुसरं थिनिंग 21 दिवसांनी करायचं. याच्यामध्ये 2 ते 3च हेल्दी सीडलिंग ठेवायचे आणि बाकीचे सर्व सीडलिंग्स काय करायचे, अप्रूट करायचे. ह्या मेथडला सीड रेट किती लागतो, सीड रेट इज अबाउट 5 kg पर हेक्टर. 5 किलो सीड रेट्स प्रति हेक्टरी लागतो. दिस प्रोव्हाइड ऑप्टिमम स्पेस टू एव्हरी प्लांट अँड अल्टिमेटली रिझल्ट इज हायर यील्ड. ओके, या मेथडमध्ये प्रत्येक प्लांटला ऑप्टिमम स्पेस मिळतो फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रोथ व्यवस्थित झाल्यामुळे ह्याच्यापासून आपल्याला उत्पन्नही जास्त मिळतं, हायर यील्ड मिळतं. दिस इज द डिबलिंग मेथड ऑफ जवार कल्टिवेशन. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं, पहिल्यांदा सर्कल तयार केलं जातं 20 सेंटीमीटरचं. 20 सेंटीमीटरचं सर्कल तयार केल्यानंतर याच्यामध्ये ड्राय सॉईल काढायचे आणि ड्राय सॉईल काढल्यानंतर 6 ते 8 सीड्स काय करायचे, लावायचे. 6 ते 8 सीड्स लावल्यानंतर जेव्हा जर्मिनेशन झाल्यानंतर पहिलं थिनिंग करायचं 15 दिवसांनी आणि दुसरं थिनिंग 21 दिवसांनी करायचं आणि अनहेल्दी प्लांट्स काय करायचे, अप्रूट करायचे. फक्त 2 ते 3च हेल्दी सीडलिंग्स काय करायचे, ठेवायचे. याच्यामध्ये 45 into 45 सेंटीमीटर स्पेसिंग मेंटेन केलं जातं. सर्वात कमी सीड रेट लागतो ह्या मेथडला आणि ह्या मेथडपासून जास्त उत्पन्न मिळतं ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. ओके, दिस इज द डिबलिंग मेथड ऑफ जवार कल्टिवेशन. देन सोविंग इन फ्लावर फरो. युजली दिस मेथड इज फॉलोड फॉर रब्बी सोविंग. ओके, जेव्हा आपण रब्बी जवार लावतो तेव्हा ही मेथड मोस्टली ह्या मेथडे क्रॉप सो केलं जातं. इट इज फॉलोड व्हेन द अप्पर सॉईल सरफेस इज ड्राय अँड लोअर लेअर ऑफ सॉईल इज मॉइस्ट. ओके, जेव्हा ज्या जमिनीमध्ये आपण हे सीड्स लावत असो त्या जमिनीचा वरचा पृष्ठभाग हा ड्राय असतो आणि खालचा पृष्ठभाग खाली जमीन कशी असते, ओली असते, तेव्हा ह्या मेथडने हे क्रॉप लावलं जातं. इट इज फॉलोड टू गेट गुड जर्मिनेशन अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सॉईल मॉइश्चर फॉर प्लांट ग्रोथ. ही मेथड कशासाठी वापरली जाते, फॉर गुड जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी आणि प्रॉपर युटिलायझेशन ऑफ सॉईल वॉटर, त्या जमिनीमधलं जे पाणी आहे, ओलावा आहे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होण्यासाठी फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट ही मेथड वापरली जाते.
In this method, a nari is tied behind the deshi wooden plow and seed is sown. ओके, नारी जो वुडन प्लाव असतो, लाकडी नांगर असं म्हणतो त्याला, नारी म्हणजे चाडा असं पण म्हणतो. चाडं लावलं जातं आणि चाड्याच्या सहाय्याने काय केलं जातं, सीड सो केले जातात. आणि सीड रेट किती आहे, 10 ते 12 kg पर हेक्टरी एवढा सीड रेट लागतो ह्या मेथडसाठी. Sowing in plow furrow. Okay, the next method, that is a transplanting method. Okay, this method of jawar sowing is followed in South India. South India मध्ये ही मेथड जास्त प्रमाणात वापरली जाते, कारण जिथं पाणी जास्त असतं त्या तिथे ही मेथड मोस्टली वापरली जाते साऊथ रिजनमध्ये. इन दिस मेथड सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी. ओके, नर्सरीमध्ये काय केलं जातात, सीडलिंग्स सुरुवातीला लावले जातात. ओके, द फरो आर प्रिपेअर्ड इन द मेन फील्ड. मेन फील्डमध्ये हे जे नर्सरीमध्ये सीडलिंग लावले जातात ते काय केले जातात, मेन फील्डमध्ये परत ट्रान्सप्लांट केले जातात. फरो तयार करून, फरो म्हणजे वरंबा असं पण म्हणतो. देन सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ऑन वन साइड ऑफ फरो ॲट 10 to 15 cm डिस्टन्स. ज्या फरो आपण तयार केलेल्या आहेत, सरे आणि वरंबा म्हणतो, त्याच्या एका बाजूला काय केले जातात, सीडलिंग्स काय केले जातात, लावले जातात 10 ते 15 cm डिस्टन्स ठेवून. इट इज डन ड्युरिंग रेनी वेदर फॉर प्रॉपर क्रॉप स्टॉन. ओके, जेव्हा पाऊस पडतो मान्सून किंवा खरीप सीझनमध्ये तेव्हा ही मेथड वापरली जाते. जेव्हा जमिनीमध्ये पाणी साठून राहतं पावसाळ्यामध्ये तेव्हा ट्रान्सप्लांटिंग मेथडने जवार क्रॉप लावलं जातं. ही मेथड मोस्टली साऊथ इंडियामध्ये वापरली जाते, जिथं पाणी जास्त प्रमाणात असतं किंवा पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी सीडलिंग्स ट्रान्सप्लांट केले जातात. ओके, दिस इज द ट्रान्सप्लांटिंग मेथड ऑफ जवार कल्टिवेशन. ओके, देन इंटरकल्टिवेशन. In intercultivation, thinning is done to maintain the optimum plant population around 1.40 to 1.50 lakh per hectare. ओके, इंटरकल्टिवेशनमध्ये सुरुवातीला काय केलं जातं, थिनिंग केलं जातं. थिनिंग कशासाठी केलं जातं, ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होण्यासाठी थिनिंग केलं जातं. हेक्टरी किती प्लांट्स ठेवले जातात, 1.40 ते 1.50 लाख पर हेक्टर एवढे काय केले जातात, प्लांट्स ठेवले जातात. थिनिंग कधी करायचं, इट इज डन ॲट 7 days अँड 10 days आफ्टर सोईंग. ओके, फर्स्ट थिनिंग कधी केलं जातं, 7 days आफ्टर सोईंग, अँड सेकंड थिनिंग इज डन 10 days आफ्टर सोईंग फॉर मेंटेनिंग द प्लांट पॉप्युलेशन. आफ्टर दॅट फर्स्ट होईंग इज गिवन 3 weeks आफ्टर सोईंग बाय स्लिट ब्लेड हो. ओके, थिनिंग केल्यानंतर 3 आठवड्याने फर्स्ट होईंग करायचं, पहिलं कोळपणी करायचं स्लिट ब्लेड होच्या सहाय्याने. देन अनदर 2 to 3 होईंग्स आर डन ॲट 15 days इंटरवल बाय कॉमन हो. ओके, आणि जे राहिलेले 2 आणि थर्ड होईंग आहे ते 15 दिवसाच्या अंतराने करायचं बाय युझिंग द होच्या सहाय्याने. इन बिटवीन होईंग्स 1 हँड विडिंग इज डन. ओके, आपण होईंग 2 ते 3 होईंग 15 दिवसाच्या अंतराने करतो, त्याच्यामध्ये एक विडिंग करायचं, जेणेकरून जे प्लांटच्या बाजूने जे विड आहे ते काय होईल, ते रिमूव्ह करण्यासाठी 1 हँड विडिंग करायचं. All these operations are done to control the weed, lose the soil and to improve the soil aeration. Okay, thinning, hoeing आणि hand weeding हे आपण कशासाठी करतो, फॉर कंट्रोलिंग द वीड ग्रोथ कंट्रोल होण्यासाठी, सॉईल लूज होण्यासाठी, भुसभुशीत होण्यासाठी आणि प्रॉपर सॉईलमध्ये एरिएशन होण्यासाठी विडिंग आणि होईंग केलं जातं. ओके, दिस द इंटर कल्टिवेशन. देन इरिगेशन मॅनेजमेंट. ओके, इन द इरिगेशन मॅनेजमेंट जवार इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ड्राउट रेजिस्टंट क्रॉप, जवार हे ड्राउट रेजिस्टंट क्रॉप आहे, म्हणजे कमीत कमी पाण्यामध्ये किंवा पावसाच्या पाण्यावरती येणारं पीक आहे, त्याच्यामुळे याला इरिगेशनची जास्त गरज भासत नाही. ओके, इन खरीप सीझन, जेव्हा आपण खरीप सीझनमध्ये जवार क्रॉप लावत असे, इट इज ग्रोन अंडर द रेनफेड कंडिशन, सो देर इज नो नीड ऑफ इरिगेशन. जेव्हा आपण खरीप सीझनमध्ये हे पीक लावतो तेव्हा पाऊस असतो, त्याच्यामुळे याला पाण्याची गरज लागत नाही. हे पीक पावसाच्या पाण्यावरती उगवून येतं. बट इफ रेनफॉल इज बिलो 500 mm और अंडर लॉंग ड्राय स्पेल, जेव्हा पाऊस 500 mm पेक्षा कमी पडतो किंवा लॉंग ड्राय स्पेल म्हणजे
एक आठवड्याचा कालावधी म्हणजे आज पाऊस पडला तर एका आठवड्याने किंवा एका महिन्याने पाऊस पडला, मध्ये लॉंग ड्राय स्पेल असेल, तेव्हा काय केलं जातं, 1 to 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन मे बी गिवन टू हायब्रिड जवार. 1 ते 2 इरिगेशन द्यायचे हायब्रिड जवारला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणून. इन रब्बी ॲज अ इरिगेटेड क्रॉप इरिगेशन्स शुड बी गिवन ॲट 4 क्रिटिकल स्टेजेस ऑफ ग्रोथ ॲज फॉलो. जर आपण रब्बी सीझनमध्ये हे पीक लावत असेल तर या पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस म्हणजे वाढीच्या अवस्थेला काय केलं जातं, पाणी दिलं जातं. 4 क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. पहिले आहे ग्रँड ग्रोथ स्टेज. ग्रँड ग्रोथ स्टेज कधी येते, 20 ते 25 डेज आफ्टर सोईंग. लावल्यापासून 20 ते 25 दिवसांनी ग्रँड ग्रोथ स्टेज येते. देन सेकंड आहे बूट स्टेज, त्याला आपण हेडिंग स्टेज असं म्हणतो, जेव्हा कणीस येण्यास सुरुवात होते. ती स्टेज कधी येते, 40 ते 50 दिवसांनी येते. नंतर फ्लावरिंग स्टेज, जेव्हा फ्लावर्स येतात 65 ते 70 दिवसांनी हे स्टेज येते आणि त्या फ्लावरमध्ये जेव्हा ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज असं पण म्हणतो, ग्रेन डेव्हलप होतात, ही स्टेज 90 दिवसांनी येते, 90 ते 100 डेज आफ्टर सोईंग. ह्या 4 स्टेजला काय केलं जातं, पाणी दिलं जातं. याला वाढीची अवस्था असं म्हटलं जातं. ह्या स्टेजला जर पाणी दिलं तर उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं, जर पाणी दिलं नाही तर उत्पन्नात कमी येतं. ओके. देन if 2 irrigations are available then irrigation is applied at grand growth stage and boot stage. जर पाणी कमी प्रमाणात अवेलेबल असेल तर 2 इरिगेशन द्यायची. कधी ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणजे वाढी जेव्हा पीक सिलिंग स्टेजमध्ये असते, दॅट इज कॉल्ड एज ग्रँड ग्रोथ स्टेज. आणि हेडिंग स्टेज, बूट स्टेज, त्यालाच हेडिंग स्टेज असं म्हटलं जातं. ह्या 2 स्टेजला काय करायचं, इरिगेशन द्यायचं जर पाणी कमी प्रमाणात अवेलेबल असेल तर. जर पाणी मुबलक प्रमाणात अवेलेबल असेल तर 4 ग्रोथ स्टेजेसला काय करायचं, पाणी द्यायचं. ओके, दिस द इरिगेशन मॅनेजमेंट फॉर जवार क्रॉप. ओके, रिमेनिंग कल्टिवेशन प्रॅक्टिसेस वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.